तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी बघा 2 ते 3 दिवसाआधी अपडेट आलेली आहे आणि ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींसाठी वेबसाईटवरच डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार, म्हणजे कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन येणार। त्यांना दुसरा आधार ओटीपी टाकण्याची गरज पडणार नाही। या ठिकाणी वेबसाईटवर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्या बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण होईल। पण यामध्ये बघा 3 कॅटेगरीच्या बहिणी आहे ज्यांची के-वाय-सी पेंडिंग आहे। यामध्ये ज्या बहिणींना पती किंवा वडील नाही, त्यानंतर ज्या बहिणी घटस्फोटित आहे किंवा ज्या बहिणी अनाथ आहे। तर सर्वात पहिला प्रश्न की ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, मग त्या बहिणींना मृत्यूचा दाखला, म्हणजे पती यांचा मृत्यूचा दाखला किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी अपलोड करून ई-के-वाय-सी पूर्ण करावी लागेल। जर तुमच्या आधार कार्डवर पतीचं नाव असेल तर पतीचा मृत्यूचा दाखला द्यावा लागेल, आधार कार्डवर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा मृत्यूचा दाखला द्यावा लागेल। त्याचप्रमाणे जर घटस्फोट झाला असेल तर त्यांना घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल। आणि अनाथ मुलगी असेल, पतीही नाही, वडीलही नाही, अनाथ आश्रमामध्ये त्यांची वागणूक झाली असेल तर त्यांना अनाथ असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल। आता बघा, हे तीनही डॉक्युमेंट जे आहे, हे तीनही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर हे डॉक्युमेंट कसे काढायचे, कुठून काढायचे, त्याबद्दल सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये देणार आहे। कारण प्रत्येकाजवळ हे डॉक्युमेंट अवेलेबल नसणार आणि जेव्हा ई-के-वाय-सी ची अपडेट आली तेव्हा तुम्हाला मग गडबड आणि धावपळ होऊ शकते हे सर्व डॉक्युमेंट तयार करण्यासाठी। आणि आपल्यापैकी भरपूर नागरिकांना जोपर्यंत या डॉक्युमेंटची गरज पडत नाही तोपर्यंत आपण हे डॉक्युमेंट काढत नसतो। त्यामुळे बघा, आता हे डॉक्युमेंट कसे काढायचे त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती लागेल। घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र कसं काढायचं, त्यांचा मृत्यूचा दाखला, अनाथ असल्याचं सर्टिफिकेट कसं काढायचं, ही जर माहिती गोळा करायला गेलो तर 10 लोकांना विचारा, हे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट जमा करा, या ऑफिसमध्ये जा, त्या ऑफिसमध्ये जा, पण सविस्तर माहिती मिळणार तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी। कुठे मिळणार तर निमो ऑनलाईन सर्व्हिस ॲपमध्ये। निमो ऑनलाईन सर्व्हिस ॲप जी आहे ही 100% प्ले स्टोअरवर व्हेरीफाईड आहे। प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही प्ले स्टोअरवर डायव्हर्ट व्हाल आणि त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता। ही ॲप्लिकेशन एकदम फ्री आहे आणि महाराष्ट्रातीलच तरुण उद्योजकांनी ही ॲप्लिकेशन डेव्हलप केलेली आहे। तर ही ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे, थोडं तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे टाकून या ठिकाणी एक वेळा रजिस्ट्रेशन करावे लागेल। ते प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगणार, पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी आहे। बघा, या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा ऑप्शन दिसून येत आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती किंवा अपडेट। आणि बघा, लेफ्ट राईट जे आहे स्वाईप केल्यानंतर तुम्हाला तीनही प्रमाणपत्राबद्दल जे आहे ते महत्त्वाची माहिती मिळते। या ठिकाणी पहिल्या नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, अनाथ असल्याचं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट कसं काढायचं। तर या ठिकाणी बघा, आपण क्लिक केलं, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पूर्ण या ठिकाणी मॅटर जे आहे ते पेजवर दिलेलं आहे। तुम्हाला त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार, तुम्हाला कुठे अर्ज करावा लागणार आणि त्याची प्रोसेस काय असणार, ही सविस्तर पूर्ण माहिती जी आहे ते या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला कुठेच भटकण्याची गरज पडणार नाही। तर अनाथ असल्याचं सर्टिफिकेट कसं बनवायचं या ठिकाणावरून वाचून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता। त्यानंतर बघा, दुसऱ्या नंबरचं ऑप्शन बॅक गेल्यानंतर दुसऱ्या नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आहे की घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र। त्यावर क्लिक केल्यानंतर, त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेम पेज ओपन होते आणि या ठिकाणी सुद्धा घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र कसं तयार करायचं, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे। कारण घटस्फोट झाल्यानंतर आपल्याला एक फाईल मिळते, 4 ते 5 पेजची एक फाईल असते। आता ती पूर्ण फाईल 4 ते 5 पेज आपण अपलोड करू शकत नाही, त्यामुळे घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळत असते। तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार, काय काय कागद लागणार, कुठे तुम्हाला तो अर्ज करायचा आहे, पूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे। या ठिकाणावरून माहिती घेऊन तुम्ही तुमचं घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र बनवून घेऊ शकता। त्याचप्रमाणे बॅक जायचं, त्यानंतर तिसऱ्या नंबरचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे की मृत्यूचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र कसं काढायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मृत्यूचा दाखला कसा काढायचा, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार, काय काय कागदपत्र लागणार, कोणत्या ठिकाणी यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज कशा प्रकारे करायचा, पूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे। तर तुम्हाला तुम्हाला जर मृत्यूचा दाखला काढायचा असेल तर सविस्तर माहिती या ठिकाणाहून वाचा। तर मृत्यूचा दाखला कसा काढायचा त्यासाठी या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला कोणताच त्रास मृत्यूचा दाखला बनवण्यासाठी होणार नाही। सविस्तर माहिती, तीनही पॉईंट या ठिकाणी जे आहे ते दिलेलं आहे, अनाथ असल्याचं सर्टिफिकेट, घटस्फोट झाल्याचा दाखला आणि मृत्यूचं प्रमाणपत्र। त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी डायरेक्ट लिंक सुद्धा दिलेली आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर के-वाय-सीचं फ्रंट पेज जे आहे, डायरेक्ट लिंकचं पेज तुमच्या समोर ओपन होते आणि के-वाय-सीची सुरुवात, के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही सुरुवात करू शकता। त्यासाठी मग के-वाय-सीची लिंक मिळत नाही, कुठे मिळणार तर याच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सीची लिंक मिळणार। या ठिकाणी
क्लिक केल्यानंतर केवायसीचं फ्रंट पेज तुमच्या समोर ओपन होते आणि आधार नंबर वगैरे टाकून तुम्ही केवायसी सुरू करू शकता. आणि ऍप्लिकेशनवर बघा वेगवेगळे आणखी काही डॉक्युमेंट आहे, प्रमाणपत्र आहे, सरकारी नोकरी आहे किंवा शेतीविषयक सातबारा आहे, शेतीविषयक कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहेत, यामध्ये तुम्हाला कोणत्याही इतर योजनेची केवायसी करायची आहे, सर्व अपडेट जे आहे आणि सर्व जे काही योजनांची लिंक जी आहे, डॉक्युमेंट कसे तयार करायचे याबद्दल सर्व टोटल लिंक फ्रंट पेजवर तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही खालीवर स्वाईप करू शकता आणि पूर्व लिंक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सुद्धा जे काही योजना आहे आणि टोटल तुम्हाला जे काही सरकारकडून मिळणाऱ्या सेवा आहे त्याबद्दल तुम्ही या लिंकवर क्लिक करून जे आहे ते सर्व टोटल सविस्तर माहिती घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायचं आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता किंवा त्यासाठी अप्लाय सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सर्व प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्र, सर्व योजनांची माहिती, त्यासाठी ऑनलाईन कसं अप्लाय करायचं, माहिती कशी घ्यायची, स्कॉलरशिप बद्दल कोणत्याही योजना असो, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम कामगार योजनेमध्ये भांडी वाटप योजना आहे, ई श्रम कार्ड काढणे आहे, घरकुल योजना आहे, शिलाई मशीन योजना आहे, त्याचप्रमाणे विविध शेती संबंधित सर्व योजना या प्रकारच्या योजनांची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी या ठिकाणावरूनच ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील चालू घडामोडी आणि ठळक बातम्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकदम लेटेस्ट न्यूज. त्याचप्रमाणे आणखी काही तुमच्या तालुका, जिल्ह्यातील सरकारी नोकरी संबंधित जे काही लेटेस्ट अपडेट आहे, नवीन नवीन योजना आहे, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ऑप्शनवर क्लिक करून बघा. आता ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी अप्लाय सुद्धा करू शकता. सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. तर बघा, बेस्ट अप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवर व्हेरीफाईड आहे, त्याचप्रमाणे 100% सेफ आहे. परमनंट साठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन डाउनलोड करून ठेवू शकता. तर ही अप्लिकेशन कशी डाउनलोड करायची? आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेलं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. या ठिकाणी सर्च करायचं आहे निमो ऑनलाईन सर्व्हिस ऍप. या ऍपची लिंक जी आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर हे अप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भाषा वगैरे निवडून घ्यायची. भाषा निवडल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमचा आणि मोबाईल नंबर, OTP वगैरे टाकून तुम्हाला हे या ठिकाणी रजिस्टर करून घ्यायचं आहे. फक्त एक वेळा रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर नेहमी हे अप्लिकेशन ओपन करून तुम्ही जे काही चालू घडामोडी, सविस्तर अपडेट आणि जे काही लिंक आहे, योजना संबंधित, डॉक्युमेंट संबंधित काही पण तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकता आणि पूर्ण सेवांचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे लेटेस्ट अपडेट येण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन सुद्धा या अप्लिकेशनच्या मदतीने पाठवण्यात येते. आता तुम्हाला मृत्यूचा दाखला कसा काढायचा, घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र काढायचं, अनाथ झाल्याचं प्रमाणपत्र कसं काढायचं हा प्रश्न तुमच्या समोर राहणार नाही. या अप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही पूर्ण माहिती मिळू शकणार आहे. तर ही अप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा किंवा प्ले स्टोअरवरून ही अप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमची सविस्तर माहिती मिळवून घ्या. डॉक्युमेंट तयार करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया ते डॉक्युमेंट अपलोड करून पूर्ण करा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.